बोला साहेब. आम्हाला एका बाईची डेड बॉडी सापडली आहे आणि आम्हाला असं संशय आहे की ती बॉडी रेशमाचीच आहे. तुम्ही जरा येऊ शकता का? हो ठीक आहे. काय झालं डॉक्टर? रेशमाची डेड बॉडी सापडली आहे. क्या? नारळ. नाम्या, अरे नाम्या, ही घे आणि सामान दे. नाम्या गप्पच म्हणतोय तो हितच आहे बघ तुझ्या पुढ्यात. का रे तुझ्या काय तोंडाला मुसक्या बांधल्यात वय र? देणं कुसळाचं आणि करणं मुसळाचं. ही घे यादील सामान दे पाठदीशी. आधी उधारी दे म्हातारे, त्याशिवाय माल देणार नाही. पादऱ्याला पावट्याचं निमित्त कुणाचं मुडदेव घालायचं तर पैसा. अरे तुझी बायको पळून गेली नसती तर म्हणलं असतं संसाराला लागत्यात. काढलास का बायकोचा विषय? देती लिस्ट. मग आधीच बऱ्या बोलांना दिलं असती तर काय पटकी आली असती वय तुला. अजय मला मोठं चॉकलेट पाहिजे. दे रे नाम्या त्याला हा 8 आण्याचं. 8 आणायला नाही येत, 10 रुपयाला येतं. मग नुसती लांबणं दाखव आणि परत ठेवून टाक. अजय नाम्या तर तुला शिवाय देतोय. नाही 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 म्हातारे. नाम्या सामान दे लवकर, माझं इथं पाय दुखायला लागल्यात. तर बसायला बी काय नाहीये. अजय थांब तुला खुर्ची आणतो. हा बघ खुर्ची. दादा आजीने मला एक बॉम्बेचा पुडा द्यायला सांगितलंय. लिस्ट मध्ये जे लिहिलंय तेच देणार. आजी शेंगदाण्याचे तेल घ्यायचे वय. अगं त्या नाम्या दादा म्हणतात देऊ का, ते यादीत लिहिलं नाही. मग काय करायचं, घ्यायचं का नाही? दे म्हणा. अगं ते माणसं ऐकणार नाहीत, तूच सांग मोठ्यानं. नाम्या हा ह्याला देऊन टाक रे आणि ते यादीत मांड. ये. पोलिसांबरोबर डॉक्टर? पोलिसांनी डॉक्टरांना पकडलं की काय? पोलिसांनी डॉक्टरांना पकडून नेलं. पोलिसांनी डॉक्टरांना पकडून नेलं. अजय 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 पोलिसांनी डॉक्टरांना पकडलं. पोलिसांनी डॉक्टरांना पकडलं. घावला का तो कंपाऊंडर? हा ही होणारच होत. पाळणाऱ्याची 1 वाट आणि शोधणाऱ्याच्या 12 वाटा. हॅलो बजा, अरे डॉक्टरांना पोलिसांनी पकडून नेलं रे. ए नाम्या, अरे सामान झालं का नाही भरून? कवाची बसली. इन्स्पेक्टर साहेब, कुठे सापडली बॉडी? कोणीतरी वार करून नदीत टाकली होती. डॉक्टर 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 ही रेशमा नाही ना डॉक्टर? डॉक्टर खरं सांगा ही रेशमा नाही ना डॉक्टर? मिस्टर विजय, जरा सबुरीने घ्या. आपण आधी डेड बॉडी तर बघूयात. नाही 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 डॉक्टर, माझी हिंमत होत नाही डॉक्टर. मी बघतो.
काय वाटतं मिस्टर विजय? डॉक्टर, हे डॉक्टर काय ना झालंय? एवढा वेळ का लागतोय त्यासनी यायला? डिंपे, ही खरं आहे का ग? काय खरं आहे का? मला यातलं काय बी माहित नाही. असं कसं माहित नाही? तू तर डॉक्टरांबरोबर सारखी असतीस. हा असते, पण मी त्यांना दवाखान्यात मदत करते. ही असली कामं नाही करत. कसली काम? अगं डॉक्टरांना पोलिसांनी कशासाठी पकडून नेलंय? हा, पकडून नाही नेलं, ते काम होतं त्यांचं म्हणून गेलेत ते. पण गावात तर समधीकडे पोलिसांनी पकडून नेल्याची चर्चा आहे. हो दे चर्चा, तू का माझं डोकं खाती? आणि एकदा सांगितलं ना मला नाही माहित. डिंपे, तुला काय झालं वैतागायला? हा, अनासी टेन्शन मध्ये असल्यासारखी का वागतीया? डिंपे, माझ्यापासून काय लपवत तर नाहीस ना? मी कशाला काय लपवीन? चुकीचं तर काय केलं नाही ना? मी चांगली ओळखते तुला. चुकीचं वागल्या बिगर अशी वैतागत नाहीस. नक्की काय झालंय? हा, पैशाचा गोंधळ घातलाय का आणखी काय केलंय? हा, चोरच आहे ना मी. चोरीच करते, मला काय दुसरी कामच नाही. जा तिकडे, माझं डोकं नको खाऊ. हमेशा मुझपेशा. मंगले, अगे मंगले, सामान आणलंय बघ. नामे ये माझ्या माग माग. अरे हायस का कुठे खपलायस? हाय हाय, अजून हाय. तुझ्याकडून उधारी घेतल्याशिवाय मी काय जात नसतो. मंगलवहिनी, आता आणलंय सामान, पण यापुढे उधारी बंद. आधीच सांग. अरे तुझी उधारी बंद केलं दुकान चालेल का? अख्खं गाव उधार खातोय आणि तू मला सांगतोयस वय उधारीचं? अरे तुझी बायको बरोबर. ए म्हातारे, राहू दे तुझी उधारी, पण ते बायकोचं भारूड बंद कर. मंगलवहिनी, हे घ्या सामान, मी चाललो. गेलो मी. डिंपे, ते सामानात ठेवून ठेव ग. मी ठेवती. आणि ती कुठे खपली? काय चाललंय या पोरीचं काहीच कळना झालंय. आता परत कुठलं नवलचण मागे लावायला नको म्हणजे झालं. काय झालं मिस्टर विजय? तुम्ही काहीच बोललो नाहीत. ती रेशमाची डेड बॉडी नाहीये, दुसरीच कोणीतरी बाई आहे. हो, त्या रेश्मा वहिनी वाटत नाहीत. तुम्ही कन्फर्म आहात? हो इन्स्पेक्टर. पण इन्स्पेक्टर, एक गोष्ट मला कळली नाही. रेश्माने आत्महत्या केल्याचा व्हिडिओ तुम्हाला पाठवला म्हणून तुम्ही मला अटक केली, पण ह्या बाईचा तर खून झालाय. म्हणजे रेश्माचा खून झालाय असं तुम्हाला म्हणायचं का? पण रेश्माचा खून कोणी का करेल आणि कशासाठी? वाईट वाटून घेऊ नका मिस्टर विजय, पण हल्ली असे विवाहबाह्य संबंधातून खून होण्याचे प्रकार वाढलेत. बायकांना फसवून त्यांना फूस लावून त्यांचा फायदा घेऊन खून केल्याच्या अनेक घटना, अनेक केसेस आल्यात आमच्याकडे. आणि इन्स्पेक्टर, मिस्टर विजय, इन्स्पेक्टर साहेब फक्त अंदाज लावतात. असं झालंच असेल असं नाही. जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत खरंच सांगता येत नाही. इन्स्पेक्टर साहेबांना त्यांचं काम करू द्या. पण डॉक्टर, रेश्माचा खून आत्ताच नाही सांगू शकत. जोपर्यंत डेड बॉडी मिळत नाही तोपर्यंत त्यांचा खून झालाय, त्यांनी आत्महत्या केली आहे की अजून काही, याच्याबद्दल काही कन्फर्म नाही सांगता येत. मिस्टर विजय, तुम्ही घाबरू नका. मी लवकरात लवकर तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. मी वकीलही नेमलाय. लवकरच तुम्ही जामिनावर कस्टडीच्या बाहेर असाल. मी बाहेर येईनच डॉक्टर, पण रेश्माचं काय झालंय ते मला कळलं पाहिजे. पोलिसांनी जरी ते नाही शोधून काढलं तर ते मी शोधेन. मिस्टर विजय, आपण मिळून शोधूया. इन्स्पेक्टर साहेब, मी निघतो आता. क्लिनिकमध्ये पेशंट वाट बघत असतील. हो, तुम्ही निघा. मिस्टर विजय, काळजी घ्या. येतो मी. क्रिश, परत उशीर केला तू. कब से रहा देख रही थी मैं तुम्हारी. कसलं ऊन लागते. अजून जर वाईस थांबले असते ना तर अख्खी जळली असती मी. डिंपे, सॉरी क्या ग? काय सॉरी? चल चप्पल काढ.
तुला नाही बसणार, मोठे लय. तू आधी चप्पल काढ. अगं हे काय केलं डिंपे तू? चटकं बसायला लागल्यात पायाला लय याचं. मग अजून बसू दे. तुझ्यासाठी मी माझं लगीन मोडलं, त्याची काय कदर नाही बाई तुला. उद्या जर का मी एखाद्या अडचणीत घावली तर असंच उशीर करणार आहेस का? कोण म्हणलं तुला? अगं सगळं सोडून येईन तुझ्यासाठी. आणि उद्या जर का माझा ऍक्सिडेंट झाला तर? ऍम्ब्युलन्स घेऊन येईन. उद्या जर का मला कोणी किडनॅप केलं तर? अख्ख्या कातळवाडीतली पोरं आणि तुला सोडवाय. मला पोलिसांनी पकडलं तर? तर वाटलंच मला तू मला काहीच मदत करणार नाहीस. अगं डिंपे, आता पोलिसांनी नेलं मी तर काय करू? पण होय डिंपे, डॉक्टर असं घेऊन गेलात ना पोलीस, मग तुला कशाला नेतील? चल तुला सांगते. तुला पाण्यात ढकलून दिलं म्हणून. अगं डिंपे, अगं डिंपे, डिंपे, हे डिंपे. काय गं? आपली डिंपल बदलल्यासारखी वाटते का तुम्हाला? नाही बा. का काय झालं? काय नाही. डिंपलला बोलवा. नाही, घरात नाही ती. कुठे गेली ती? काय झालं डॉक्टर? तिनं काय परत वाईट वंगाळ केलं का? अहो एक काम धड करत नाही ती, सगळी कामं तशीच पडून आहेत. कुठे गेली ती? डॉक्टर तुम्ही थांबा, मी डिंपलला हुडकून घेऊन येतो. ती बघा आलीच. डॉक्टर कुठे गेली होती का तू? तू क्लिनिक मध्ये सर, तुझ्याकडे जरा महत्वाचं काम आहे. काय झालं डॉक्टर? बघितली का तुम्ही बॉडी? कोणाची होती? बघ हे, मला काही करून रेशमाची डेड बॉडी कुठे लपवली ते आजच्याच सांगायचं. कुठे लपवली? डॉक्टर मी सांगितलं ना तुम्हाला, रेशमाची बॉडी एकदम नीट लपवल्या, त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊ नका म्हणजे? मी काय वाट बघत बसू का पोलिसांना डेड बॉडी सापडण्याची? हे बघे, तुझ्या मूर्खपणामुळे माझ्या आयुष्याची माती करून पुढचं आयुष्य जेलमध्ये नाही काढायचंय मला. नाही जाणार डॉक्टर तुम्ही जेलमध्ये. जर तुम्ही जेलमध्ये गेला तर मला पण जेलमध्ये जावं लागेल ना. मग मी काळजी घेणार नाही का? आणि मी जर काळजी घेतली नसती ना तर आतापर्यंत पोलिसांना बॉडी घावली पण असती. पण तुला बॉडी कुठे हे सांगण्यात काय अडचण आहे? तुम्हीच मोठी अडचण आहे डॉक्टर. मी जर तुम्हाला सांगितलं ना रेशमाची बॉडी कुठे लपवली, तर 2 मिनिटात तुम्ही मला रेशमा वहिनीकडे पोहोचवाय. तुम्हाला मी चांगलं ओळखते डॉक्टर. इतना पागल मत समजो मुझे, इतनी भी बुद्धू नहीं हूं मैं. त्यामुळे मी नाही सांगणार बॉडी कुठे लपवली आहे. डिंपल, डॉक्टर मेजी भावना आम्ही मी आला. डॉक्टर येऊ का? ये ना. डॉक्टर तुम्हाला पोलीस घेऊन गेले होते का? तुला कसं माहित? ते तुमचे औषधांचे राहिलेले पैसे द्यायला आले होते. कालच बाबांची पेन्शन आली. इथे आल्यावर तुमचा दवाखाना बंद होता, तेव्हा समजलं की पोलीस तुम्हाला घेऊन गेले. हो ना, 10-20 वर्षांची शिक्षा तरी होईल मला. कदाचित फाशीही सुनावतील. असं काय केलं डॉक्टर तुम्ही? खून. अगं मी काही खुनी, चोर, दरोडेखोर आहे का मला पकडून न्यायला? गावातली लोक मला देव माणूस म्हणतात. मी प्राण वाचवतो त्यांचे. मला कशाला पकडून येतील? मग पोलीस तुम्हाला? हा ते, अगं त्यांना एका केस संदर्भात माझी मदत लागणार होती, म्हणून ते मला घ्यायला आले होते. काय या भागातला मी हुशार आणि अभ्यासू डॉक्टर असल्यामुळे त्यांना काहीही मदत लागली की ते मलाच विचारतात. इथलंच काय, आता मुंबईमध्ये किती डॉक्टर आहेत, तिकडेही पोलिसांना काही गरज लागली की ते मलाच बोलवतात. डॉक्टर मुंबईला या, आम्हाला तुमची मदतीची गरज आहे. आता मी एकटा कुठे कुठे जाणार? डॉक्टर पण माझ्या आईला बरं केल्याशिवाय प्लीज कुठे जाऊ नका. वेडीस का तू? तुझ्या आईची सगळी जबाबदारी माझी. आपण त्यांच्या टेस्ट करून घेऊ. चालेल डॉक्टर, तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी, पण माझी आई बरी झाली पाहिजे. होणार, नक्की होणार. थँक्यू डॉक्टर. बरं मी येते.
आई वाट पाहत असेल. एक मिनिट, एवढ्या रात्री तू एकटी जाणार आहेस? मी येतो तुला सोडायला. नाही डॉक्टर, जाईन मी एकटी. अरे असं नाही, माझंही क्लिनिक मधलं काम झालंय आणि मी पाय मोकळे करायला बाहेर जाणारच होतो. त्यानिमित्ताने तेही काम होईल. मी आलोच, एक मिनिट. चहा पिऊन जाता का? म्हणजे कामावर झोप येणार नाही. नाही ना ग, उगाच तुला कशाला त्रास. डिंपल, बाटलीत पाणी भरून आण ग, मला कामावर पाणी लागते प्यायला. का कूलर नाही वय तिथं? हाय, बिघडलाय. बिघडलाय. कशाला घेता व? कामावरून काढून टाकलं तर काय करणार आहे? नाही घेतल्यावर कामावरून काढून टाकतील. तुला तर माहितीये ना, नाही घेतलं तर मी झोपतो. पप्पा काय घेतलं तुम्हाला झोप येत नाही? काय नाही, औषध आहे एक. औषध आहे? हा मग मला बी द्या किती औषध. मला बी शाळेत लय म्हणजे लय झोप येते. झोप येते? मग जा, जाऊन झोप जा. हा औषध पाहिजे मग जा लवकर. पप्पांनी औषध घेतलेलं चालतं आणि मी घेतलेलं नाही चालत होय. परत जर परीक्षेत कमा मार्क पडले का नाही तर मग मला काही बोलायचं नाही. बर लय आला अभ्यासाचा. जा लवकर. कशाला ग मारती मम्मी, द्यायचं ना त्याला पण थोडस औषध. डिंपे, लयच हसायला यायला लागलं की तुला. आणि आज काय दिवं लावलं होतंस, ती डॉक्टर एवढं भडकलं होतं तुझ्यावर. अगं ते मी ते चुकीची औषधं बरणीत भरली होती. अगं मग ध्यान देऊन काम करायचं ना. तुझ्या अशा चुकीमुळे जीव जायचा एखाद्याचा. अगं आता शिकते म्हटलं, गलती तर होगी ना. हे बघ पोरी, तुझं समज बरोबर आहे. तुला तर घरातली परिस्थिती माहित आहे. तुझ्या बापाच्या नोकरीचा काय भरोसा नाही. आज आहे तर उद्या नाही. नशिबानं तुला चांगलं काम मिळालंय, ती मन लावून कर. नाहीतर उद्या दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी करून घर चालवावं लागल. आता लोकांच्या घरी धुनी भांडी करतीस का शेण काढायला जातीस, हीच दिस राहिलं होतं बघायचं. एक काळ असा होता, मी नुसता आवाज टाकला तर 10-12 बायका माझ्या हाताखाली कामाला यायच्या आणि तुम्ही पाठवा धुनी धुवायला. जित्या पाणी नाही गोडवा आणि मेल्यावर आडवा. आवा ते तुम्हाला कोण सांगतंय काम करायला? आम्हाला तर करायला लागलच की. आणि पोट भरायची म्हणलं की काम करायला लागतंय. हा बर ही जाती झोपायला. आव तुम्ही काय वर ऐकत बसलाय? जावा की कामावर. का कामावरून काढायची वाट बघताय? नाही निघालोच की. ठीक आहे, मैं भी जाती हूँ सोने के लिए. डिंपे, तेवढं डॉक्टरला विचार की पगार कधी देताय म्हणाव. पैशाची लय गरज आहे. बर विचारते. डॉक्टर तुम्ही उगीच त्रास करून घेतला. मी आले असते एकटी. असं कसं? तू एवढ्या काळजीने माझी चौकशी करायला आली होतीस, मी तुला एकटीला कसं जाऊ दे? त्यात रात्र एवढी झाली. हल्ली लोकांच्या नजरा पण बऱ्या नाही. डॉक्टर आज तुमची बाईक नाहीये? माझी बाईक ऍक्च्युली मी बजाला दिली. त्या बिचाराचं काहीतरी काम होतं. तुम्ही किती मदत करता ना इतरांची. तुमच्यासारखी लोक फार कमी आहेत या जगात. हो, म्हणूनच मी ठरवलंय मरेपर्यंत लोकांची सेवा करायची. म्हणून मी इतरांच्या मदतीला धावून जातो. खरं तर मुंबईमध्ये राहून मी खूप पैसे कमवले असते, पण म्हटलं नाही, गावाकडे येऊयात, इथे लोकांची सेवा करूया. रोज क्लिनिकमध्ये कितीतरी पेशंट येतात, इलाज करून जातात, पण पैसे देत नाही. पण मी तक्रार करत नाहीये. बरं डॉक्टर, खूप उशीर झालाय, मी येते. उद्या आईला चेकअपसाठी आणायला विसरू नकोस. हो चला येते.